नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 2 नंबर वर्क या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 4 आता आपण सोडवणार आहोत. रीड द नंबर अँड राईट देम इन वर्ड्स. खालील संख्या वाचा आणि त्या अक्षरात लिहा. 7 अंकी संख्या दिलेली आहे, त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये 7 अंकी संख्या दिलेल्या आहेत. या 7 अंकी संख्या वाचन करून त्या अक्षरामध्ये लिहायच्या आहेत. पुढील कॉलममध्ये संख्या अक्षरामध्ये लिहून दाखवलेल्या आहेत, ते आपण समजावून घेऊया. पहिली संख्या पहा, युनिट प्लेसला 9 डिजिट आहे. 10 प्लेसला देखील 9 हाच डिजिट आहे. 100 प्लेसला 8 हा डिजिट आहे. 1000 प्लेसला 9 डिजिट आहे. 10,000 प्लेसला 7 हा डिजिट आहे. लॅक प्लेसला 5 हा डिजिट आहे आणि 10 लॅक प्लेसला 2 हा डिजिट आहे. या संख्येचं वाचन करताना 10 लॅक आणि लॅक प्लेसला जे डिजिट आहे ते आपण एकत्र वाचणार आहे, म्हणजे 25 लॅक असं आपण त्याचं वाचन करणार आहे. त्याच्या उजवीकडे 10,000 आणि 1000 प्लेसला 7 आणि 9 हे डिजिट आहेत. यांचं वाचन देखील एकत्रच केलं जाणार आहे, 79,000 आणि त्याच्या पुढे 899. अशा प्रकारे या संख्येचं वाचन आपल्याला करायचं आहे, 25 लॅक 79,899. पुढील संख्यांचं वाचन करूया. 30,70,506. त्याच्या पुढे 45,71,504. 21,09,900. 43,07,854. 50 लॅक. या संख्येमध्ये 1000 प्लेस 100, 10 आणि युनिट प्लेसला 0 हाच डिजिट आहे, म्हणून या संख्येचं वाचन करताना आपण 50 लॅक अशा प्रकारे केलेलं आहे. त्याच्या पुढील संख्या आहे 60 लॅक 10, 70 लॅक 100, 80 लॅक 1000, 90 लॅक 10,000, 91 लॅक आणि शेवटची संख्या आहे 99 लॅक 99,999. Question number 2. Given below are the deposit made in the Women's Cooperative Credit Societies of some districts. Read those figure. काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील ठेवी खाली दिलेल्या आहेत, त्या संख्या वाचा आणि लिहा. पुणे जिल्ह्यामध्ये 94,29,408 रुपयाच्या ठेवी आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 61,07,187 रुपीजच्या ठेवी आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 46,53,570 रुपीजच्या ठेवी आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 45,43,159 रुपयाच्या ठेवी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 37,01,282 रुपयाच्या ठेवी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 58,49,651 रुपयाच्या ठेवी आहेत. या संख्या आपण वर्ड मध्ये लिहूया. पुणे जिल्हा डिपॉझिट आहे 94,29,408. पुढे ही संख्या अक्षरामध्ये लिहिली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये डिपॉझिट आहे 61,07,187 रुपीज, 61,07,187. नागपूर जिल्ह्यामध्ये डिपॉझिट आहे रुपीज 46,53,570. अहमदनगर जिल्ह्यातील डिपॉझिट रुपीज 45,43,159. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये डिपॉझिट आहे 37,01,282. यवतमाळ जिल्ह्यातील डिपॉझिट आहे 27,72,348 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिपॉझिट आहे 58,49,651 रुपीज, 58,49,651. अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचं आपण वाचन केलं आणि त्या संख्या अक्षरामध्ये लिहिल्या. अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचं आपण वाचन केलं आणि त्या संख्या आपण अक्षरामध्ये लिहिल्या. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 4 सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 सोडवणार आहोत. धन्यवाद.